महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे। तुमचं काय मत आहे? और रेडी आहे का सगळे? आज जे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। आम्ही उद्धव साहेबांना आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः उद्धव साहेब फॉर्म भरावे आणि ते जर उमेदवारी स्वतः किंवा ते फॉर्म भरणार असतील, त्यांना उमेदवारी त्यांची स्वतः घोषित करत असतील तर आम्हाला आमच्या पक्षाची त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका स्पष्ट होती। पण त्या व्यतिरिक्त दुसरं नाव आल्यानंतर त्याची चर्चा मी आत्ताच प्रदेशाध्यक्षांशी माझी चर्चा झाली। त्यांचा फोन होता, मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय, तर ते सुद्धा म्हणालेत की अशी चर्चा झालेली नाही। त्यामुळं आता ते मुंबईत आले, दिल्लीत होते, मी त्यांच्याबरोबर चर्चा करेल। कदाचित हे जे काही नाव पुढे आलं आमच्याबरोबर चर्चा न करता किंवा पुढचे उद्या राज्यसभा येणार आहे त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक होतं। आणि आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका। जी उमेदवारी घोषित झाली या संदर्भात आता प्रदेशाध्यक्षाबरोबर माझी चर्चा आहे। आम्ही आमचे नेते काही आहेत त्यांची चर्चा करू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही सगळ्या प्रेसला पुढे येऊन सांगू। असं आहे की हर्षवर्धन दादाशी आमच्या प्रदेशाध्यक्षी माझी चर्चा झाली। काल आम्ही दिल्लीत पण KC वेणुगोपाल साहेबांशी आणि आमचे इन्चार्ज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे। ही उमेदवारी आता द्यायची की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं असेल तर काँग्रेस उमेदवारी देईल। उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीतला हा अंतर्गत वाद पाहता भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। नाही, ते काय करतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। आमच्या महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी, जशी पवार साहेबांच्या संदर्भात एकमत झालेलं तसंच उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं। पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर आम्हालाही योग्य वाटत नाही। तुम्ही चर्चेतून मार्ग काढावा, चर्चेतून पुढे जावं हीच आमची इच्छा होती। तुम्ही शेवट तुम्हाला लढवायचं आहे, कोणाला लढवायचं, पण किमान चर्चा तरी आमच्याबरोबर व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती। पण ती चर्चा दुर्दैवानं आमच्याबरोबर न करता ते नाव घोषित केलेलं आहे। मग यापुढे जर त्यांनी नाव घोषित केलं करताना थोडी चर्चा केली असती की पुढचे सुद्धा राज्यसभा 2 वर्षांनी येणार, विधान परिषद पण येत आहे, ते दोन्ही सोबत येणार पुढच्या 2 वर्षामध्ये, मग त्या संदर्भात काय भूमिका आहे हे स्पष्ट होणं आवश्यक होतं। 2 दिवसापूर्वी सपकाळ हे मातोश्रीवर गेले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की विधान परिषदेसंदर्भात चर्चा झाली। मग त्यावेळेस नेमकी चर्चा काय झाली आणि आता तुम्ही म्हणताय की चर्चा आमच्यासोबत केलीच नाही संगणमताने? नाही, विधान परिषद चर्चा झाली, ती उद्धव साहेबांनी ती निवडणूक लढावावी, ते उमेदवार होत असतील तर आमचा त्याला विरोध नाही, ही चर्चा झाली। अजूनही सर काही वेळ बाकी आहे, फॉर्म उद्या भरायचा आहे, 3 वाजेपर्यंत वेळ आहे, तर आजही रात्री चर्चा करायला जर ते आले तर चर्चा करायला तयार आहात का? होऊ देत, काय फोन येऊ देत, चर्चा होऊ देत, मार्ग काढू। ठीक आहे, थँक्यू। आमचा फक्त ठाकरेंच्या नावाला पाठिंबा होता, मात्र आमच्यासोबत कोणतीही चर्चा ठाकरेंनी केली नाही। चर्चेची आमची किमान अपेक्षा होती, दुर्दैवानं आमच्याबरोबर चर्चा न करता नाव घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळालीच पाहिजे ही भूमिका आहे। तसंच विधान परिषदेसाठी उमेदवार द्यायचा की नाही याबाबत प्रदेशाध्यक्षांसह आम्ही सगळे महत्त्वाचे नेते चर्चा करू आणि अंतिम निर्णय सांगू, अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडलेली आहे।